नमस्कार. पूजा का करावी किंवा आपण पूजा का करतो आणि पूजा म्हणजे तरी काय बरं? आणि ही पूजेची परंपरा इतकी वर्ष टिकून काय? पूजा केल्याने काय होतं? आजच्या काळात पूजा का महत्वाची आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर पूजा का करावी? प्रश्न खूप साधा आहे पण महत्वाचा आहे. आपण सगळेच कधी ना कधी पूजा करतो. कोणी रोज करतो, कोणी सणासुदीला करतो आणि काही जण फक्त अडचण आली की करतात. हा, पण कधी आपण स्वतःला विचारलंय का की आपण पूजा का करतो? तर आपण सुरुवात करूयात. पूजा म्हणजे नेमकं काय येतं? तर पूजा म्हणजे फक्त फुलं अर्पण करणं, अगरबत्ती लावणं किंवा आरती म्हणणं नाहीये. तर पूजा म्हणजे आपल्या मनाला, आपल्या विचारांना एक सकारात्मक शक्तीशी जोडणे. जसं मोबाईल चार्ज करायला आपण चार्जर लावतो ना, तसंच आपल्या मनाला शांत आणि मजबूत ठेवण्यासाठी पूजा हा एक स्पिरिच्युअल चार्जर आहे असं समजा. आता पूजा करण्याचं मुख्य कारण म्हणजे एकच आहे, मनाची शांती आणि जीवनाला दिशा देणं. आजच्या धावपळीच्या आयुष्यात स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, कन्फ्युजन आहे आणि हे सगळं वाढत चाललंय. अशा वेळेस फक्त एक 5-10 मिनिटांची पूजा आपल्याला आतून शांत करते, आपल्याला आपल्या चुकांची जाणीव करून देते आणि योग्य मार्ग दाखवते. पूजेची परंपरा का टिकू नये बरं इतकी वर्ष? आपल्या भारतात हजारो वर्षांपासून पूजा चालत आलेली आहे. आपले पूर्वज काहीही कारणाशिवाय कोणतीही गोष्ट करत नव्हते. त्यांनी अनुभवातून हे जाणलं होतं की पूजा केल्याने मन मजबूत होतं आणि जीवनात संतुलन राहतं. म्हणूनच ही परंपरा आजही युगानुयुगे टिकून आहे. आता देव वेगळे आहेत पण पूजा एकच आहे, ही भावना कशी आहे? आपण वेगवेगळ्या देवांची पूजा करतो. कोणी गणपती, कोणी शिव, कोणी राम, कोणी कृष्ण. पण एक गोष्ट लक्षात घ्या की पूजेतील काही गोष्टी नेहमी सारख्याच असतात. जसं की दीप म्हणजे प्रकाश, अगरबत्ती म्हणजे सुगंध, फुलं म्हणजे शुद्धता, पाणी म्हणजे जीवन. हे सगळं काय सांगतं बरं? की पूजा ही देवाच्या आराधनेसोबतच आपल्या भावनेची आणि शुद्धतेची प्रक्रिया आहे. पूजा केल्याने नेमकं काय होतं? तर पूजा केल्याने आपलं मन शांत राहतं, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, निगेटिव्ह थॉट्स कमी होतात, कॉन्फिडन्स वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वतःवरचा विश्वास वाढतो. आणि जेव्हा स्वतःवरचा विश्वास वाढतो ना, तेव्हा आयुष्यात काहीही अशक्य राहत नाही. बरं, आजच्या काळात पूजा का महत्वाची? तर आज टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे पण माणूस आतून शांत आहे का बरं? तर उत्तर आहे नाही. म्हणूनच आजच्या काळात पूजा जास्त महत्वाची आहे. कारण पूजा आपल्याला बाहेरच्या जगापेक्षा आतल्या जगाशी जोडते. आणि खरं तर आता ही जी पुढची पिढी येते त्या पिढीसाठी आपली जबाबदारी की आजची जनरेशन आपल्याकडे पाहते, आपण जे करतो तेच ते शिकतात. जर आपण पूजा केली नाही तर त्यांना तिचं महत्त्व कसं कळणार? म्हणून तर म्हणतोय की त्यांना जबरदस्ती करू नका. हां, पण प्रेरणा नक्कीच द्या. त्यांच्यासोबत 5 मिनिटं पूजा करा. त्यांना अर्थ समजावून सांगा पूजेचा. कारण पूजा म्हणजे फक्त एक रिच्युअल नाही आहे, तर ती एक भावना आहे, ती एक सवय आहे आणि ती सवय आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. म्हणून रोज थोडा का होईना पण वेळ काढा आणि स्वतःसाठी, मनासाठी आणि त्या परमशक्तीसाठी पूजा नक्की करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या भक्तिकोश चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट, तुमचे विचार आम्हाला नक्की सांगा. आणि हो, भक्तिकोशला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी राहुल, पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद, मनापासून धन्यवाद.